नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. मे 2024 म्हणजेच समर 2024 एक्झामिनेशनचा आपण टाइमटेबल पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन M58 NEP 2020 पॅटर्न 70:30 मे 2024 एक्झामिनेशन टाइमटेबल. त्याच्यात सेमिस्टर 1चं बी टाइमटेबल असेल, सेमिस्टर 2चंही टाइमटेबल असेल. सेमिस्टर 1चं टाइमटेबल असेल पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांचं असेल, जे कोणते विद्यार्थी डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024 या दोन्हीपैकी कोणत्याही एका महिन्यात सेमिस्टर 1ची जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये ॲब्सेंट असतील किंवा फेल झालेले असतील व काही दिवसानंतर समर 2024 परीक्षेला हजर राहण्याकरता, उपस्थित राहण्याकरता रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म, ऑनलाईन फॉर्म ज्यांनी कोणी भरलेला असेल अशा विद्यार्थ्यांकरता सेमिस्टर 1चं मे 2024 एक्झामिनेशनचं टाइमटेबल आहे सुरुवातीला. आणि जे खालचं जे दिसतं आहे तुम्हाला सेमिस्टर 2 मे 2024 एक्झामिनेशनचं टाइमटेबल, ते रेग्युलर फ्रेशर विद्यार्थ्याचं टाइमटेबल आहे, रेग्युलर विद्यार्थ्याचं. ठीक आहे. सगळेच जे 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये जे कोणी ॲडमिशन घेतलं आहे प्रथम वर्षामध्ये, ती सगळेच विद्यार्थी सेमिस्टर 2ला फ्रेशर रेग्युलर असतात. ओके. फक्त सत्र 1ला फेल झालेल्या लोकांचंच परीक्षा होणार आहे. सत्र 2ला 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये ॲडमिशन घेतलेल्या व ज्यांचं सेकंड सेमिस्टर आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं फ्रेशरचं रेग्युलरवाल्याची एक्झामिनेशन होणार आहे. आता ह्याच्यामध्ये फायदा आहे, जे सत्र 1मध्ये जे फेल झालेले विद्यार्थी होते त्यांच्यासाठी एक फायदा आहे ह्याच्यामध्ये की त्यांची सत्र 1ची परीक्षा लवकर होणार आहे, अगोदर होणार आहे. आणि त्यांची सत्र 1ची परीक्षा झाल्यानंतरच सत्र 2ची एक्झाम सुरू होणार आहे रेग्युलरची. त्याच्यामुळे त्यांना पाठीमागं राहिलेले विषयही काढता येतील आणि रेग्युलर बरोबर आपले दररोजचे नियमितप्रमाणे रेग्युलरची जी सेकंड सेमिस्टर आहे त्या सेकंड सेमिस्टरचे सुद्धा अभ्यास करून विषय काढता येतील व अशा प्रकारे त्यांना फर्स्ट इयरचा पूर्ण मार्क म्हणून ज्याच्यामध्ये सत्र 1 आणि सत्र 2 दोन्ही पासिंगचं त्यांना मिळून जाईल रिझल्ट लागल्यानंतर. ठीक आहे. सेमिस्टर 1चा पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांचा पहिला पेपर असणार आहे 24 मे 2024ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 501 कोर्स कोड आहे, लोकप्रशासनाचे सिद्धांत व विचार. 25 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 502 भारतीय संविधान आणि प्रशासन. 26 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 503 भारतीय शासन आणि प्रशासन. 27 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. इथे ध्यानात ठेवायचे, सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. PAD 504 लोकप्रशासनातील प्रभाव भाग 1. पुन्हा 28 मे 2024 रोजी ऑप्शनल पेपर असणार आहे सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. दोन्हीपैकी एक पेपर तुमचा असणार आहे. तर पहिला पेपर आहे PAD 505 भारतातील लोकसेवा किंवा त्याला ऑप्शनल पेपर आहे PAD 506 मानव आणि वित्तीय संसाधन व्यवस्थापन. PAD 505 किंवा PAD 506 ह्या दोन्हीपैकी तुमचा कोणता आहे तो पहा आणि तो पेपर दोन्हीपैकी एक द्यायचा आहे. शेवटचा पेपर असणार आहे 29 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 599 संशोधन पद्धती. सेमिस्टर 1ची एक्झामिनेशनचे टाइमटेबल संपलं. आता रेग्युलर फ्रेशर्स सेमिस्टर 2 मे 2024 एक्झामिनेशनचं टाइमटेबल. पहिला पेपर आहे 30 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 507 समकालीन लोकप्रशासन. दुसरा पेपर 31 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 508 स्थानिक शासन आणि प्रशासन. तिसरा पेपर 1 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. PAD 509 तुलनात्मक व विकास प्रशासन. चौथा पेपर आहे 2 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. PAD 510 लोकप्रशासनातील प्रभाव भाग 2. पुढचा पेपर असणार आहे व शेवटचा पेपर आहे 3 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. हा ऑप्शनल पेपर असणार आहे PAD 511 सामाजिक कल्याण प्रशासन आणि आर्थिक प्रशासन किंवा PAD 512 भारतातील ग्रामीण विकास प्रशासन.
PAD 511 किंवा PAD 512 या दोन्हीपैकी कोणताही एक तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सेमिस्टर 1 पुनर्परीक्षा रिपीट मे 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल, सेमिस्टर 2 रेग्युलर फ्रेशर ऑल कॅन्डिडेट सर्व विद्यार्थ्यांचे सेमिस्टर 2 मे 2024 एक्झामिनेशनचे एक्झाम टाइम टेबल असे आपण दोन्ही टाइम टेबल पाहिलेले आहेत. आता खाली नोटीस आहे. नोटीसमध्ये 7 पॉईंट आहे. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे एक्झामिनेशन सेक्शनमध्ये जाऊन. दुसरा पॉईंट असणार आहे परीक्षेला ज्याच वेळेस तुम्ही जाणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे ओरिजिनल हॉल तिकीट आणि आयडेंटिटी कार्ड किंवा जी आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताना जी फीस भरलेली पावती असते ती पावती सोबत ठेवायची आहे आपल्याला. ठीक आहे. सोबत हे 2 कमीत कमी तुमच्याकडे असले पाहिजे. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच एकदा परीक्षा चालू झाली आणि अर्धा तास झाले की अर्धा तासानंतर जर कोणी बाहेरून विद्यार्थी आला परीक्षा द्यायला तर त्याला प्रवेश मिळणार नाही. चौथा पॉईंट आहे परीक्षेच्या कक्षामध्ये तसेच परीक्षेच्या आजूबाजूला जवळच मोबाईल फोन, ऑडिओ व्हिज्युअल एड्स, शैक्षणिक साहित्य. ओके. ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे दृकश्राव्य साधने. ठीक आहे. एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स ही प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तसेच पुढचा पॉईंट आहे 1982च्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार परीक्षेमध्ये गैरकारभार करणारे किंवा कॉपी करणारे, थोडक्यात कॉपी करणारे, विविध प्रकारचे पद्धतीनं कॉपी करणाऱ्या लोकांसाठी दंड आहे. 1982च्या कायद्यानुसार त्यांना दंडित करण्यात येणार आहे. ती कायदा आहे इथं. ठीक आहे. त्याच्यामुळं कॉपी करायचा विचार आणू नका, अभ्यास करून पास व्हा. ठीक आहे. पुढचं रिझल्ट तुम्हाला जर पाहायचं असेल तर ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला रिझल्टवरही आयकॉन दिसतं. त्या रिझल्टमध्ये जायचं आहे. तुमचा PRN नंबर आणि एक्झामचा वर्ष निवडून रिझल्ट पाहता येतं. आता नाही, परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्यानंतर रिझल्ट लागेल आपला. ठीक आहे. पुढचं 7वा पॉईंट, शेवटचा पॉईंट, रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की रिझल्टमध्ये जरा मला मार्क जास्त पडायला पाहिजे होते, मला मार्क कमी पडले, तर त्याच्यासाठी विद्यापीठाने ते प्रावधान केले आहे व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स. ठीक आहे. तुम्हाला गुणपडताळणी करता येणार आहे. त्याच्यासाठी विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन रिझल्ट लागल्यापासून 15 दिवसाच्या आत तुम्हाला व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो आणि आपल्याला न्याय मागता येतो. ठीक आहे. अशा प्रकारे 7 पॉईंट घेतलेले आहे आपण. टाइम टेबलही घेतलेला आहे. आणि विशेष आणि एक सांगायचं की ही रिवाइज्ड टाइम टेबल आहे. ही जी आपण पाहत आहोत हे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन M58 NEP 2020 पॅटर्न 70:30 ही रिवाइज्ड एक्झामिनेशन टाइम टेबल आहे. आणि हे टाइम टेबल विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर 29 एप्रिल 2024 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. आपण एक व्हिडिओ बनवला होता 30 एप्रिल 2024 रोजी. त्या 30 एप्रिलच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच रिवाइज्ड टाइम टेबल MAचे, MA हिस्ट्री, MA हिंदी, MA मराठी, MA उर्दू, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स असे सर्व 6 NEP पॅटर्न 2020 पॅटर्न NEP 2020 पॅटर्ननुसार जी कोर्सेस चालू झाले आहेत ह्या सर्व कोर्सेसचं रिवाइज्ड टाइम टेबल आपण 30 एप्रिललाच एकाच व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं. आणि पुन्हा सांगितलं होतं की जर गरज पडली तर आपण प्रत्येक MAचं सेपरेट टाइम टेबल आपण टाकणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर जसं गरजेप्रमाणे. मग मी काय केलं की आता एक 3-4 दिवस झाले मी MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स, MA मराठी, MA हिंदी असे सगळेच सेपरेट टाकत आहे मी एक्झामिनेशन टाइम टेबल, जेणेकरून तुम्हाला वाचायलाही सोपं जाईल आणि लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन आले की कळेल की आपल्या कामाचं आहे का नाही ही टाइम टेबल. त्याच्यासाठी ही सेपरेट टाइम टेबल बनलेलं आहे. ही रिवाइज्ड टाइम टेबल आहे, दुरुस्ती होऊन आलेलं आहे. याच्या अगोदर एक 25 तारखेला अपलोड झालं होतं विद्यापीठाच्या वेबसाईटवर 25 एप्रिल 2024ला. त्याच्यामध्ये काही चुका होत्या तर त्या विद्यापीठाने चुका दुरुस्ती केल्या आणि 29 एप्रिलला रिवाइज्ड
एक्झामिनेशन टाईमटेबल अपलोड केले विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणि तेच रिवाइज्ड टाईमटेबल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता ह्याच्यानंतर काही दुरुस्ती होणार नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. परीक्षेची वेळ वगैरे बरोबर दिलेलं आहे, कोड बरोबर दिलेलं आहे. आता डायरेक्ट एक्झामच होऊन जाईल. ठीक आहे. सर्वांना परीक्षेकरता ऑल द बेस्ट. खूप चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.